So let's continue with the topic. नोमेनक्लेचर स्टार्ट करताना जे बेसिक आपल्याला लागणार आहे, जे कॉमन नेमचा काही इम्पोर्टंट पार्ट असेल तो आपण आधी डिस्कशन करूया. सो कॉमन नेमचा जर आपण विचार केला, तर कॉमन नेममध्ये काही इम्पोर्टंट टर्म्स आपण यूज करत असतो. तर त्याच्यामध्ये काही इम्पोर्टंट टर्म्स कुठल्या असतात? तर कॉमन नेमसाठीच आपण ते यूज करतोय. तर लक्षात घ्या. कॉमन नेमसाठी आपण ज्या इम्पोर्टंट टर्म यूज करतो, त्यातली पहिली टर्म आहे एन. दुसरी इम्पोर्टंट आपण यूज करत असतो आयसो. तिसरी इम्पोर्टंट टर्म यूज करत असतो आपण निओ. ओके. एन, आयसो, निओ हे फक्त आपण कॉमन नेम मध्येच यूज करतोय. दुसऱ्या ठिकाणी आपण वापरत नाही. आणि त्याच्यानंतर काही टर्म्स असतात फॉर एक्झाम्पल ऑर्थो आहे, मेटा आहे, पॅरा आहे. तर यांच्याबद्दल मी कालच्या लेक्चरला डिस्कशन केलेलं होतं लेक्चर नंबर 2 मध्ये. ओके. सो आता आपल्याला जनरली एन कधी वापरायचा असतो? जर एखादी स्ट्रेट चेन असेल तर अशा केसमध्ये शक्यतो आपण एन हा प्रेफिक्स आपण यूज करतोय. आयसो आपल्याला यूज कधी करायचा असतो? लक्ष द्या. आयसो ही एक स्ट्रक्चरल स्केलेटन आहे, एक पोझिशन आहे. जेव्हा एक मिथिल ग्रुप प्रेझेंट असतो सेकंड नंबरच्या कार्बनला. इथे मी मेन्शन करतो आहे 1 मिथिल 1 methyl group, that is CH3 group. When one methyl is present, when one methyl is present at second carbon, सेकंड कार्बनला 1 मिथिल ग्रुप असेल, तर अशा पोझिशनला आपण बोलतो आयसो. त्याचं आपण एक्झाम्पल पण डिस्कस करू थोड्या वेळात. नंतर आपण बोलूया निओ बद्दल. निओ फक्त एवढंच आहे चेंज. when two methyl when two methyl groups, that is CH3 group, are present ॲट सेकंड कार्बन. सेम आहे ॲट सेकंड कार्बन. सेकंड कार्बनला जर 2 मिथिल ग्रुप असेल, तर ती पोझिशन कुठली असते? निओ. पण निओ बद्दल ॲडिशनल पॉइंट असा अजून आहे, की ज्या कार्बनला हे दोघं मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल, त्या कार्बनच्या नेक्स्ट पोझिशनला नेक्स्ट पोझिशनला अजून एक कार्बन असणं गरजेचं आहे. त्या कार्बनच्या नेक्स्ट पोझिशनला अजून एक कार्बन असणं गरजेचं आहे. आणि कालच्या लेक्चरला मी ऑलरेडी ऑर्थो, मेटा, पॅरा तुम्हाला काल सांगितलं होतं. तर आता मी काय करतो, एन आयसोनिओचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय. आणि हे लक्षात घ्या, हे सगळे पॉइंट्स कोणासाठी कामात असतात? जेव्हा तुम्ही एखाद्या मॉलिक्युलचं कॉमन नेम लिहीत असता. आता आपण सगळ्यात पहिला पॉइंट डिस्कस करू, की आपल्याला एन कधी वापरायचा असतो. तर लक्षात घ्या, या केसमध्ये आपल्याला एन कधी वापरायचा असतो? जेव्हा एखादी चेन असते, स्ट्रेट असते, त्याला कुठल्याही प्रकारचं ब्रांचिंग नसतं, स्ट्रेट असते एकदम परफेक्टली. तर अशा केसमध्ये आपल्याला एन वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल, समजा मी तुम्हाला इथे नाव दिलं आहे CH3 आणि डायरेक्टली Cl दिलंय. तर हा ठीक आहे. हा हा स्ट्रेट तर आहे, पण याच्यामध्ये एकच कार्बन आहे. शक्यतो आपल्याला एन कधी वापरायचा असतो? जेव्हा कमीत कमी 3 कार्बन असतात. इथे मी मेन्शन करून ठेवतो आहे मिनिमम 3 कार्बन. कमीत कमी 3 कार्बन असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही एन वापरा. अदरवाईज 1 कार्बन, 2 कार्बनसाठी एन वापरण्याची गरज नसते आपल्याला. कमीत कमी 3 तरी कार्बन असले पाहिजे. ओके. या केसमध्ये एनची गरज नाहीये. आपण डायरेक्टली एक्झाम्पल डिस्कस करू. सपोज CH3, CH2, CH2 आणि सपोज इथे Cl मी तुम्हाला दाखवलाय. असा एक मॉलिक्यूल आहे, स्ट्रेट मॉलिक्यूल आहे. तर याला आपण एन वापरलाच पाहिजे. तुम्ही फक्त इथे स्टार्टिंगला याचं कॉमन नेम लिहिताना याच्या स्टार्टिंगला मी एन यूज करणार. याच्या पुढे काय करायचं हा नंतरचा पार्ट आहे. आधी फक्त हे समजून घ्या, की सुरुवात एन पासून करायची आहे. एनच्या पुढे काय करायचंय तिथपर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाहीये. ते आपण 2 मिनिटात तिथे पोहोचू. सध्या फक्त एन लिहून ठेवतोय. सेकंड एक्झाम्पल घेतोय मी, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बघा एक स्ट्रक्चर असं दाखवतोय. CH3, CH, CH3 आणि इथे सपोज मी घेतलं आहे Br. आता हे जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं केअरफुली, तर सेकंड जो कार्बन आहे, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 हा जो सेकंड कार्बन आहे, सेकंड कार्बनला अटॅच कोण आहे? 1 मिथिल अटॅच आहे. ओके. याला मी अजून एक स्ट्रक्चर ड्रॉ करतोय आणि दोघांचा अर्थ एकच आहे. मुलांचं इथे फार कन्फ्युजन होत असतं. CH3, CH. आता मी CH3 वरती दाखवलाय आणि Br पुढे दाखवलाय. अर्थ एकच होतोय. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 2 ला अटॅच कोण आहे? एक मिथिल आहे. त्याच्यानंतर याला मी अजून या दोघं स्ट्रक्चरला अजून एक OR स्ट्रक्चर काढतो आहे. त्याचा पण अर्थ सेमच आहे. इथे तर सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं मुलांचं. CH3, CH, CH3 आणि इथे मी काय ड्रॉ केलं आहे? Br ड्रॉ केलाय. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. बघा स्ट्रक्चर नंबर 1, स्ट्रक्चर नंबर 2 आणि स्ट्रक्चर नंबर 3 हे तिघंही स्ट्रक्चर वेगवेगळे दिसायला आहे फक्त. पण यांचं नाव सगळ्यांचं एकच येणार आहे. हे तिघं स्ट्रक्चर वेगवेगळे नसून यांचं हे एकच स्ट्रक्चर आहे.
फक्त काय माहिती का, मी समजा असा बसलेलो आहे आणि एक हात मी या साइडला गेलाय. जगदीशच आहे तो सुद्धा. मी हात खाली केलाय, मी हात असा पाठीमागच्या साइडला नेलाय. तर मी काय बदलणार आहे का? नाही. मी तोच आहे. फक्त मी काय करतोय, माझे पोझिशन्स मी चेंज करतो आहे. तसं या ठिकाणी झालंय. तर इथे मिथिल ग्रुप पहिल्या स्ट्रक्चरमध्ये असं खाली दाखवलं होतं मी. खालच्या साइडला दाखवलं होतं मिथिल ग्रुप. तोच मिथिल ग्रुप मी या स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये वरच्या साइडला दाखवलाय. तोच मिथिल ग्रुप स्ट्रक्चर नंबर 3 मध्ये मी सरळ दाखवला आहे. याने काही बदलत नाहीये. तर याचा अर्थ हा जो मिथिल आहे ना, त्याची पोझिशन कार्बन नंबर 2 लाच आहे. तर बघा, when one methyl is present at second carbon, then the prefix used is iso. अशा केसमध्ये आपल्याला प्रत्येकाच्या आधी काय लिहायचं आहे? आयसो. मग या सगळ्यांसाठी मी ते कॉमन नाव लिहितो आहे. सगळ्यांसाठी मी ते कॉमन मेन्शन करतो आहे. या सगळ्यांची सुरुवात करताना आपण सुरुवात कशी करायची आहे? आयसोने सुरुवात करायची. आयसोच्या पुढचं काय ते नंतरचा पार्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे समजून की आयसो का म्हटलं आहे. तर मला आधी हे सांगा तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला एन आणि आयसो हे 2 केव्हा वापरायचे कळलं का तुम्हाला? येस, नो सांगा फास्ट. Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन? ओके. Yes, sir. सो आता याच्या पुढे आपण निओ पर्यंत पोहोचू. आधी या दोघांबद्दल थोडंसं क्लिअर करून घेऊ. ओके. इथं जो पार्ट मला लागत नाही तो पार्ट मी इथून रिमूव्ह करून घेतोय. सो बघा आपण एन पर्यंत पोहोचलो आहे आता. एन आणि आयसो आपण डिस्कशन केलं. आता त्या एन आणि आयसो बद्दल मी कंटिन्युएशन करतोय पुढे. तर या केसमध्ये बघा, एनच्या पुढे लक्षात घ्या, कॉमन नेम जेव्हा तुम्ही लिहितात ना, कोणाचं? हॅलो अल्केनचं. हॅलो अल्केन. हॅलो अल्केनलाच तुम्ही अजून कुठलं नाव वापरलं होतं काल सांगा मला? विसरला. Alkyl halide. Alkyl halide. Alkyl halide. येस. अल्किल हॅलाइड. हां. तुम्ही याला अल्काइल हॅलाइड असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. मला सवय आहे अल्किल हॅलाइडची, मी अल्किल हॅलाइड बोलतोय. काही लोकं त्याला अल्काइल हॅलाइड म्हणतात. अर्थ एकच आहे. ओके. सो आता जर तुम्ही या टाइपच्या मॉलिक्युलचं जर कॉमन नेम लिहिणार असाल, तर कॉमन नेमचा पॅटर्न हाच असतो. ज्याला मी आता डबल अंडरलाईन केलंय. तुम्हाला हाच पॅटर्न फॉलो करायचा आहे. कॉमन नेम लिहायचं असेल तुम्ही पॅटर्न कुठला फॉलो करायचा आहे? अल्किल हॅलाइड पॅटर्न फॉलो करायचा आहे. आणि हॅलो अल्केन कधी वापरायचा असतो? हॅलो अल्केन जेव्हा तुम्ही IUPAC लिहिणार, तेव्हा तुम्हाला हॅलो अल्केन हा पॅटर्न फॉलो करायचा आहे. ओके. सो आता कॉमन नेम सुरू आहे. तर कॉमन नेमसाठी पॅटर्न तुम्हाला कुठला फॉलो करायचा आहे? अल्किल हॅलाइड पॅटर्न फॉलो करायचा आहे. म्हणजे काय? की आधी अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं. आता मला हे सांगा, हे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये ज्याला आता मी बॉर्डर दाखवतो आहे, तो एक मोठा अल्किल ग्रुप आहे, की ज्याच्या आधी मी एन लिहून ठेवलं आहे. मला एनच्या पुढे फक्त कोणाचं नाव लिहायचंय मला? अल्किलचं नाव लिहायचंय. मला हे सांगा 3 कार्बन आहे त्याच्यामध्ये. 3 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला असतो कोणाला सांगता येईल? Propyl. 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 तुम्ही त्याला प्रोपिल बोला किंवा प्रोपाइल बोला. पुन्हा तेच होतं. ओके. सो धिस इज एन प्रोपिल. एन प्रोपिल. प्रोपिल लिहिलं म्हणजे आपण अल्किलचं नाव लिहून झालं आपलं. अल्किलच्या पुढे नाव कोणाचं लिहायचं आपल्याला? हॅलाइडचं नाव लिहायचं आहे. हॅलाइड कोण आहे? क्लोरीन. तर क्लोरीनला आपण बोलणार क्लोराईड. ब्रोमिनला असतं आपण बोललो असतो ब्रोमाइड. आयोडीनला असतं तर आपण बोललो असतो आयोडाईड. सिमिलरली फ्लोराईड. तर या केसमध्ये क्लोरीन आहे, तर आपण याचं नाव लिहिलं पाहिजे क्लोराईड. एन प्रोपिल. एन प्रोपिल क्लोराईड. एन प्रोपिल क्लोराईड, दिस इज द परफेक्ट कॉमन नेम ऑफ द गिवन कंपाऊंड. याचं नाव सगळ्यांना समजलंय? एन प्रोपिल क्लोराईड. Yes, sir. आता याच्या पुढचे जे 3 स्ट्रक्चर आहेत, त्याला मी नंबर केलंय 1, 2, 3. हे वेगवेगळे नाही, ते सगळे एकच आहे. तर यांचं आपण सुरुवातीला आयसो लिहून ठेवलं आहे. आयसोच्या पुढे बघायचंय, की आपल्याला कुठला अल्किल त्याच्यामध्ये सापडतोय. अल्किल शोधताना लक्षात घ्या, कॉमन नेम लिहिताना तुम्हाला सगळे कार्बन काउंट करायचे आहेत. कॉमन नेम लिहितानाच फक्त तुम्हाला सगळे कार्बन काउंट करायचे. मला एक सांगा, मग पहिल्या स्ट्रक्चरमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 2. नाही. 3. 3 आहेत. टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे? 3 आहे. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 3 आहे. तिसऱ्या पण 3. स्ट्रक्चरमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 3. 3 आहे. मग 3 कार्बनसाठी अल्किल कुठला असतो? Propyl. प्रोपेन. Propane. प्रोपेन नाही. प्रोपेन हा अल्केन झाला. मला अल्किल पाहिजे आहे. तर 3 कार्बनसाठी अल्किल कुठला असतो? प्रोपिल असतो. Propyl. याचं आपण नाव लिहिलं पाहिजे प्रोपिल. आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिल. आणि चेक करा प्रत्येकामध्ये शेवटी कोण अटॅच झालाय? Bromide. ब्रोमीन. मग Bromide. ब्रोमीनला काय बोललं पाहिजे? ब्रोमाइड. आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आयसोप्रोपिल ब्रोमाइड. सो दिस इज द कॉमन नेम ऑफ द गिवन कंपाऊंड. आयसोसाठी आपण एखादं एक्झाम्पल अजून डिस्कस करू. समजा मी तुम्हाला असं एक मॉलिक्युल दाखवलाय. CH3, CH, CH3, CH2
आणि इथे सपोज मी घेतलाय Cl. तर आधी सगळ्यात महत्त्वाचं, की आपण इथे काय बघणं गरजेचं आहे, की या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघितल्या कळतं, की सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल आहे. याचा अर्थ अगदी बिनधास्त कॉन्फिडेंटली आपण इथे काय लिहिलं पाहिजे? आयसो लिहिलं पाहिजे. आयसोच्या पुढे मी तुम्हाला सांगितलं, की सगळे कार्बन काउंट करायचे कॉमन नेमच्या बाबतीत. मी पुन्हा सांगतोय. कॉमन नेमच्या बाबतीत सगळे कार्बन काउंट करायचे आहेत. तर मला एक सांगा सगळे कार्बन जर म्हटलं तर टोटल कार्बन झाले किती आता ते? 4 कार्बन आहे. 4 कार्बनसाठी अल्किल ग्रुप कुठला असतो? ब्युटील. इथे मेन्शन करा आयसोब्युटील. त्याच्या पुढे कोण आहे? क्लोरीन. तर क्लोरीनला काय बोललं पाहिजे आपण? क्लोराइड. क्लोराईड बोललं पाहिजे. सो दिस इज आयसोब्युटील क्लोराईड. आयसोब्युटील क्लोराईड. ओके. विल टेक वन मोर एक्झाम्पल. एक मिनिट. ओके. एक एक्झाम्पल घेऊ आपण आता. ओके. असा मॉलिक्यूल मी तुम्हाला दिला आहे आणि याचं आपल्याला लिहायचं आहे कॉमन नेम. सो आता कशी सुरुवात करायची? तुम्हाला काय समजतं याच्याकडे बघितल्या? आयसो येईल सर पहिल्यांदा. आयसो. सगळ्यात पहिल्यांदा आयसो. आयसो. आयसो असं कधीच होणार नाही, की तो नेहमी असा लेफ्ट टू राइटच सापडेल तुम्हाला. नाही, तो तुम्हाला राइट टू लेफ्ट पण येऊ शकतो ना. त्यामुळे हा सेकंड नंबरचाच कार्बन आहे आणि सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल आहे. बिनधास्त आपण लिहिणार आयसो. आयसो लिहून घेतलं. आयसो नंतर टोटल कार्बन काउंट करायचे आहे. टोटल कार्बन. कॉमन नेमच्या बाबतीत फक्त. कॉमन नेमच्या बाबतीत टोटल कार्बन बघायचे. टोटल कार्बन बघा किती मिळतं तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5, 6. तर सांगा मला 6 कार्बनचा अल्किल कुठला असतो? हेक्झेन. हेक्झिल. एक्झाइड. ओके. आयसोहेक्झिल. आयसोहेक्झिल. पुढे काय सांगायचं? ब्रोमाइड. ब्रोमाइड. आयसोहेक्झिल ब्रोमाइड. आय थिंक आता एन. एन तर काही नाही सोपंच होतं खूप. एन तर फक्त स्ट्रेट बघायचं असतं. त्यामुळे त्याचं एकच एक्झाम्पल घेतलं. आयसो सगळ्यांना क्लिअर झालं का? येस सर. ओके. आता आपण निओ बद्दल डिस्कस करू. निओ बद्दल थोडं जास्त डिस्कशन करू आपण. निओच्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगितलंय, की सेकंड नंबरच्या कार्बनला फक्त 2 मिथिल ग्रुप आले पाहिजे. दॅट्स इट. पण प्लस अजून एक महत्त्वाची कंडिशन आहे, की त्या सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल असले पाहिजे पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन अशी आहे, त्या सेकंड नंबरच्या कार्बनच्या पुढे इमिडिएटली नेक्स्ट पोझिशनला काय पाहिजे तुम्हाला? अजून एक कार्बन पाहिजे. ही महत्त्वाची कंडिशन आहे. तर बघूया यांच्यानुसार आपण काही मॉलिक्यूल आता सॉल्व्ह करू. तर एकच मिनिट मी पुढचे काही आपण एक नवीन पेज यूज करू. ओके. सो आता आपण निओ बद्दल डिस्कशन करतोय. निओ. निओची कंडिशन मी तुम्हाला काय सांगितली? कंडिशन नंबर 1. इथे मी मेन्शन करतोय 2 मिथिल. 2 मिथिल ग्रुप्स ॲट सेकंड कार्बन. आणि प्लस त्याला ॲडिशनल कंडिशन काय सांगितली होती? 1 कार्बन. याला आपण कसं म्हणू शकतोय? 1 कार्बन म्हणण्यापेक्षा आपण त्याला असं बोलूया, की त्या सेकंड कार्बनच्या पुढे अजून एक कार्बन असणं गरजेचं आहे. प्लस आपण असं मेन्शन करू, प्लस 1 ॲडिशनल कार्बन. 1 ॲडिशनल कार्बन नेक्स्ट टू सेकंड कार्बन. असं आपण म्हणू शकतोय. सेकंड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला एक तरी ॲडिशनल कार्बन पाहिजे. 2-3 असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण एक तरी असणं गरजेचं आहे. मला एक सांगा कंडिशनचा मीनिंग कळलं का तुम्हाला? आपण एक्झाम्पल बघू त्याचे. चला एक्झाम्पल आपण इथे डिस्कस करू. समजा मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलं आहे. CH3, C, CH3, CH3, CH2, Cl. अजून एक्झाम्पल बघू आपण. CH3, एक्झाम्पल आहे. तिसरं एक्झाम्पल बघू आपण.
चला आपल्याला हे एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ह करायचे आहे. ओके. सो एक्झाम्पल नंबर 1 ला आपण डिस्कस करू. तर ही तुम्हाला कंडिशन आता समजली असेल. कंडिशन काय सांगितली बघा, की 2 मिथिल ग्रुप्स आर प्रेझेंट ॲट द सेकंड कार्बन. चेक करा सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप आहेत का? पहिल्या Yes, स्ट्रक्चरचा sir. विचार येस करा. सर. येस. तर याचा अर्थ आपण बिनधास्त याच्या आधी निओ लिहून ठेवायचं, पुढचा विचार नंतर करू. स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये पण सेम आहे. सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप आहे. याचा अर्थ आपण सुरुवात कशी करू शकतोय? निओने सुरुवात करू शकतोय. स्ट्रक्चर नंबर 3 ची सुरुवात निओने करायची का? नाही सर. नाही करायची. इथे चालणार नाहीये. का चालणार नाहीये? कारण पहिलीच 3 कंडिशन नंबरला. फुलफिल होत नाहीये. थर्ड ला येस. अटायचे. आपल्याला असं स्ट्रक्चर कॉमन नेम साठी चालणार नाही. या मॉलिक्युलसाठी आपण कुठलाही कॉमन नेम लिहू शकत नाहीये. तिथे आपण एन, आयसो, निओ काहीच वापरू शकत नाहीये. ओके. सो या तिसऱ्या स्ट्रक्चरसाठी आपल्याला कुठलाही कॉमन नेम सांगता येणार नाहीये. त्यामुळे हे कंपाउंड आपण इथे काय करतोय? कॅन्सल. मुद्दाम असं कंपाउंड घेतलंय मी. ओके. सो आता बघा पहिलं स्ट्रक्चर आपण सॉल्व्ह करू. निओ तर आपण लिहून घेतलंय. आता निओ नंतर पुढचं नेहमीचं काम आहे, की दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे? टोटल नंबर ऑफ कार्बन 5. 5 5 कार्बन. 5 कार्बनचा अल्किल कुठला असतो? पेंटिल. पेंटिल. पण नाव काय लिहिलं पाहिजे आपण? निओ पेंटिल आणि त्याच्या पुढे कोण आहे? क्लोरीन आहे. Chloride. तर आपण क्लोराइड. क्लोराईड बोलायचं आहे. सो दिस इज निओ पेंटिल क्लोराईड. सेम पुढच्या स्ट्रक्चरचं नाव सांगा तुम्ही. निओहेक्झिल ब्रोमाइड. Neohexyl bromide. येस. 1, 2, 3, 4, 5, 6. निओ हेक्झिल ब्रोमाइड. निओ हेक्झिल ब्रोमाइड. दॅट्स इट. या दोघं स्ट्रक्चरचे काय झाले? कॉमन नेम झाले. आता तिसऱ्या स्ट्रक्चरचा फक्त आपण आययुपीएच सांगू शकतोय, कॉमन नेम सांगू शकत नाहीये. आता मी काय करतोय? याच्यामध्ये आपण आता मी तुम्हाला काही तिसऱ्या स्लाइडवरती काही तुम्हाला मी डायरेक्टली नावं देतो आणि त्याचे आपण स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करू. ओके. एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे. पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला असं दिलं आहे. एन हेक्झिल क्लोराईड. हे पहिलं एक्झाम्पल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला असं देतो आहे. निओ ऑक्टिल ब्रोमाइड. तिसरं एक्झाम्पल मी तुमचं घेतो आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नाव देतो आहे आयसो हेक्झिल क्लोराईड. ओके. हे 3 नावं दिलेत मी तुम्हाला, कॉमन नेम दिलेत आणि या तिघांचे आपल्याला स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला कॉमन नेम दिलं असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं असेल, तर सुरुवात कशी करायची? तर तुम्हाला हा एन काय इंडिकेट करतोय, की हा स्ट्रेट मॉलिक्यूल आहे आणि या स्ट्रेट मॉलिक्यूलमध्ये हा काय इंडिकेट करतोय, की टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? हेक्झिल तुम्हाला काय सांगतोय, की टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 6 आहेत आणि हे 6च्या 6 कार्बन तुम्हाला अगदी स्ट्रेट ड्रॉ करायचे आहेत आणि स्ट्रेट ड्रॉ करायचे हे सांगण्याचं काम कोण करतंय? एन. एन करतो आहे. ओके. आणि सगळ्यात शेवटी एंडला त्या लाँगेस्ट चेनच्या एंडला तुम्हाला काय जोडायचं आहे? क्लोराईड जोडायचं म्हणजे क्लोरीन जोडायचं आहे. तर बघा मग पहिलं स्ट्रक्चर ड्रॉ करताना मी असे सिंपल 6 कार्बन दाखवून देणार. 1, 2, 3, 4, 5 अँड 6 आणि त्या कार्बनच्या सगळ्यात शेवटी मला काय जोडायचं आहे? क्लोरीन जोडायचं आहे. अशा पद्धतीने मी दाखवून दिलंय. स्ट्रेट आहे म्हणजे एनचं काम संपलं. 6 कार्बन दाखवले म्हणजे हेक्झिलचं काम संपलंय. क्लोरीन पण दाखवून दिलाय, क्लोराईडचं काम संपलंय. आता फक्त कार्बनची व्हॅलेन्सी तुम्हाला काय करायची? बॅलन्स करायची आहे. पहिले मी काय लिहिलं पाहिजे इथे? CH3 त्याच्यानंतर CH2 देन CH2 then CH2, CH2 and CH2. So this is the structure of N-hexyl chloride. Okay. आता आपण निओचं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करू. निओचं स्ट्रक्चर. निओ ऑक्टिल ब्रोमाइड. आधी मला हे सांगा. तुम्हाला ऑक्टिल म्हटल्यावरती काय सांगतात? टोटल कार्बन किती आहे? टोटल कार्बन. 8 टोटल carbon. नंबर ऑफ कार्बन किती असणार याच्यामध्ये? 8 असणार आहे. त्याच्यानंतर निओ तुम्हाला इंडिकेट काय करतोय? सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल आहेत. येस ऑर नो? Yes, मग मला sir. एक सांगा. माझ्या माइंडमध्ये हे पण आहे, की मला निओचा मीनिंग कळतो आहे, मला ऑक्टिलचा मीनिंग कळतो आहे. याचा अर्थ निओ आधी मी सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉ करणार. निओ म्हटल्या माझ्या माइंडमध्ये काय येणार आहे, की मला असे कमीत कमी 2 कार्बन दाखवायचे. 2 कार्बन त्यातला जो सेकंड कार्बन आहे, त्या सेकंड कार्बनला मला किती मिथिल दाखवायचे आहेत? मला 2 मिथिल दाखवायचे आहेत.
आता हे जे मी एवढं ड्रॉ करून ठेवलं आहे, जे समोर दिसतंय तुम्हाला, हा फक्त मीनिंग कोणाचा झाला माहिती का? हा फक्त मीनिंग झाला आहे निओचा. हा मीनिंग तुम्हाला कळलं का? निओचा मीनिंग एवढा सगळा होतो आहे. तुम्हाला सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल दाखवायचे आहेत. तिथपर्यंत आपण पोहोचलो आहे. त्याच्यानंतर मला ऑक्टिल म्हटलं तर 8 कार्बन. टोटल कार्बन 8 आहेत. टोटल 8 कार्बनपैकी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये कार्बन दिसता किती आहेत? 4. 4. ऑलरेडी तुम्हाला 4 4. दिसतंय या केसमध्ये. मग आउट ऑफ 8 कार्बन तुम्ही ऑलरेडी 4 कार्बन शो करून झालेत तुमचे. मग मला हे सांगा राहिलेले कार्बन स्ट्रेट दाखवायचे तुम्हाला. मग राहिलेले कार्बन किती आहेत फक्त? 4 कार्बन आहे. 1, 2, 3 एंड 4 आणि त्या 4th कार्बनला सगळ्यात शेवटी तुम्हाला काय जोडायचं आहे? ब्रोमीन जोडायचं आहे. आणि हे बाकीच्या सगळ्यांची व्हॅलेन्सी कंप्लीट करायची आहे. सो पहिला कार्बन आहे, इथे मेन्शन करा CH3. या मधल्या सेंटरच्या कार्बनची व्हॅलेन्सी ऑलरेडी कंप्लीट झाली आहे. त्याच्या पुढे CH2, अगेन CH2, अगेन CH2, अगेन CH2. सो दिस इज निओ ऑक्टिल ब्रोमाइड. हे स्ट्रक्चर सगळ्यांना समजलं का? येस सर. Yes, sir. कोणाला नाही समजलंय सांगा, मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. समजलं असेल तर पुढे जाऊया, नाही समजलं असेल तर विचारून घ्या. चलो, नाउ प्रोसीड फॉर द नेक्स्ट वन. स्ट्रक्चर नंबर 3. स्ट्रक्चर नंबर 3 चा विचार तुम्ही करा. याच्यामध्ये तुम्हाला हे दोघंही वर्ड्स युजफुल इन्फॉर्मेशन देत आहे. आयसो तुम्हाला इंडिकेट काय करतोय? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, सेकंड कार्बनला एकच मिथिल. ही सगळी इन्फॉर्मेशन किंवा हे सगळं स्केलेट आपण ड्रॉ करू शकतोय एका वर्डमुळे. जो वर्ड कुठला आहे? आयसो. हेक्झिल तुम्हाला काय सांगतोय? की टोटल नंबर ऑफ कार्बन आहेत 6. पण त्या 6 कार्बनपैकी ऑलरेडी तुम्ही 3 कार्बन शो करून झालेत. आउट ऑफ 6 कार्बन तुम्ही ऑलरेडी 3 कार्बन दाखवून झालेत तुमचे. तर मला एक सांगा 6 कार्बनपैकी 3 कार्बन झालेत. अजून किती कार्बन बाकी आहेत? 3 कार्बन बाकी आहेत. ते 3 कार्बन तुम्हाला असे स्ट्रेट दाखवायचे आहेत. 1, 2 एंड 3. दॅट्स इट. आणि या सगळ्यात शेवटी तुम्हाला कोण दाखवायचं आहे? क्लोरीन दाखवायचं. तो मी दाखवलाय. आता बस कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट करा. इथे मेन्शन करा CH3. इथे एक हायड्रोजन लागणार. त्याच्या पुढचा तुम्ही विचार करा CH2, CH2, CH2 अँड देन क्लोराईड. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ आयसोहेक्सिल क्लोराईड. तुम्हाला हे पण स्ट्रक्चर समजलंय का? येस सर. ओके. सो आता आयसो आणि निओ जर क्लिअर झालं असेल, तर आपण आता पुढे जाऊया ऑर्थो, मेटा, पॅराकडे. आय थिंक ऑर्थो, मेटा, पॅरा आपण कालच डिस्कस केलं होतं. पुन्हा सांगायची गरज आहे का? नो सर. ठीक आहे, ऑलरेडी ते झालेलं आहे आपलं. मग आता आपण काय करूया? डायरेक्टली स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करू. पण हे फक्त काय झालं माहिती का? हे फक्त आपण कॉमन नेम डिस्कस केलं. आता मी थोडंसं रूल्स तुम्हाला सांगतो आहे IUPACचे. कोणीतरी आत्ता जॉइन झालंय बरं का? आत्ता कोण जॉइन झालं? परत लिहू केलं. एवढं लेट आल्यानंतर कसं काय चालेल? जाऊ दे. सो आता हॅलो सर. हां. सर तुम्ही याचे नोट्स प्रोव्हाइड करणार आहे का? नॉमेनक्लेचरचे? हो, नोमेनक्लेचर पण मी तुम्हाला देणार आहे. हां, फक्त असं असेल की तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल दिली असेल, सॉल्व्ह करून दिलेले असेल. मग रूल्स हळू आपल्या म्हणजे आपोआप तुम्हाला प्रॅक्टिस होऊन गेलेली असेल ते. ओके म्हणजे सर. सेपरेटली असं रूल्स येणार नाही की सेकंड नंबरच्या कार्बनला 1 मिथिल असेल त्याला आपण असं काही सापडणार नाही तुम्हाला कुठे. ओके. हे बेसिक असतं म्हणजे आपण डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आता. याची एक्झाम्पल मी तुम्हाला लगेच पाठवून देईल. ओके. ओके सर. येस. सो आता हे झालं सगळं डिस्कशन अबाउट द एन, आयसो, निओ, ऑर्थो, मेटा, पॅरा. याच्या पुढे आपण बघूया. आता मी एक स्क्रीन ॲड करून घेतो. चला पुढचा एक टॉपिक आपण डिस्कस करू जो असणार आहे IUPAC. IUPACचे काही रूल्स आहेत जे 11th ला होते. तेच रूल आपल्याला पुन्हा 12th ला पण वापरायचे आहेत. तर सगळ्यात पहिला जो रूल आहे, ॲक्चुअली IUPAC नोमेनक्लेचर करायचं असेल, कुठल्या पण अल्किल हॅलाइडचं, तर पॅटर्न एक फॉलो करायचा आहे. तुम्हाला नाव लिहिताना पॅटर्न कुठला फॉलो करायचा आहे? हॅलो अल्केन. हा पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे. म्हणजे आधी हॅलोजनचं नाव लिहायचं आणि मग पुढे कार्बन काउंट करायचे आणि अल्केनचं नाव लिहायचं. ओके. सो पण त्याच्यामध्ये कुठेतरी ब्रांचिंग येऊ शकते आहे. ते सगळं आपण बघूया. आधी एक-एक पॉइंट डिस्कस करू. सगळ्यात पहिल्यांदा रूल काय असतो माहिती आहे का? वी हॅव टू सिलेक्ट longest chain of carbon. Longest chain of carbon to which halogen atom is attached. Halogen is attached. अशी एक लॉंग चेन सिलेक्ट करा ज्या लॉंग चेनला हॅलोजन ॲटम अटॅच पाहिजे. नुसतं कार्बनची लॉंग चेन नाही चालणार. त्या कार्बनच्या लॉंग चेनला
हॅलोजन पण अटॅच असणं गरजेचं आहे. ओके, ही पहिली कंडिशन. नंबर 2, याला आपल्याला काय करायचं असतं, या लॉंगेस्ट चेनला आपल्याला नंबरिंग करायचं आहे. आता नंबरिंगचा रूल आहे कोणासाठी? हॅलो अल्केनसाठी. नंबरिंगचा रूल असा आहे, नंबरिंग शुड बी स्टार्ट्स फ्रॉम दॅट साइड, दॅट एंड. इथून असं पूर्ण लिहितो मी. Numbering should be start from that end, to which halogen is more close. अगदी शॉर्टकट आणि सिंपल रूल्स मी तुम्हाला देतोय, की नंबरिंग कुठून करायचं? ज्या साइडने हॅलोजन क्लोज असेल. आपण काय करूया, सायमल्टेनियसली एक एक्झाम्पल घेऊन टाकू इथे. म्हणजे तुम्हाला ते प्रत्येक रूलचं मीनिंग समजेल. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे, CH3, CH2, CH. इथे सपोज मी घेतला आहे ब्रोमिन. इथे आहे CH2, CH2, CH3. बघा हे जस्ट अंडरस्टँडिंगसाठी एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल आपण बाकीचे पण घेऊ. आधी एक पॉइंट समजून घेऊ. बघा आपल्या IUPACचा पहिला रूल काय होता? पहिला रूल असा होता की वी हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन ॲटम इज अटॅच. अशी एक लॉंगेस्ट चेन डिसाईड करा, ज्या लॉंगेस्ट चेनला हॅलोजन ॲटम अटॅच पाहिजे. तर बघा मला तर ही लॉंगेस्ट चेन दिसते आहे. याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन नाहीये, इझी आहे. तर ही लाँग चेन आपण डिसाईड केली आणि या लाँग चेनला चेक करा. इथे मध्येच हॅलोजन ॲटम अटॅच आहे. अटॅच झालेला दिसतोय का तुम्हाला? चेक करा. येस, इट इज अटॅच. म्हणजे कंडिशन नंबर 1 आपण कंप्लीट केली, लॉंगेस्ट चेन डिसाईड केली. कंडिशन नंबर 2, या लाँग चेनला नंबरिंग करायचंय. नंबरिंग कुठून करायचं? नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम दॅट एंड टू विच हॅलोजन इज मोर क्लोजर. आता इथे आपल्याला हॅलोजन सापडलाय. हॅलोजन जर आपण राइट साइडने चेक केला तर किती नंबरला येतोय चेक करा. 1, 2, 3, 4. 4 नंबरला हॅलोजन येतोय राइट साइडने. आणि तोच जर आपण लेफ्ट साइडने चेक केला तर किती नंबरला येतोय? 3 नंबरला येतोय. तर ज्या साइडने तुम्हाला हॅलोजन क्लोज वाटेल, क्लोज दिसतो आहे, त्या साइडने काय करायचं? तुम्हाला नंबरिंग करायचं. तर सांगा या एक्झाम्पलमध्ये मी कुठून नंबरिंग केलं पाहिजे? लेफ्ट साइड. लेफ्ट Obviously left साइड. side. Okay, carbon number 1, carbon number 2, carbon number 3, 4, 5 and 6. Rule number 2 finish. Rule number 3 गरज पडली तरच वापरायचं आहे. या एक्झाम्पल मध्ये गरज पडणार नाहीये, पण तरी आपण रूल तिथे मेन्शन करू. राईट द पोझिशन अँड नेम ऑफ ब्रांचिंग. राईट द पोझिशन अँड नेम ऑफ ब्रांचिंग. आता ब्रांचिंग म्हणजे ही जनरली ब्रांचिंग कोणाची असते? ऑदर दॅन हॅलोजन. ऑदर दॅन हॅलोजन म्हणजे मोस्टली कोण असतं माहिती का याच्यामध्ये? अल्किल ग्रुप असतो. मोस्टली कोण असतो याच्यामध्ये? अल्किलच असतो. तर हॅलोजनच्या व्यतिरिक्त कोणाची ब्रांचिंग झाली का? ब्रांचिंग म्हणजे काय असतं? मेन चेन असते आणि या मेन चेनला असं अजून कोणी जोडलं गेलंय का हॅलोजनच्या व्यतिरिक्त कोणी? तर नाहीये. तुम्हाला एकदम स्ट्रेट चेन दिसते आहे. याच्यामध्ये कुठे ब्रांचिंग नाही. मी काय करतो, ब्रांचिंगचं पण एक एक्झाम्पल घेतो. म्हणजे तुम्हाला ते कॉन्सेप्ट क्लिअर होईल. बघा आता जे मी नवीन स्ट्रक्चर काढलं आहे त्यासाठी पुन्हा पहिल्यापासून रूल अप्लाय करा. सगळ्यात पहिला रूल आपण अप्लाय करतोय स्ट्रक्चर नंबर 2 साठी. स्ट्रक्चर नंबर 2, दिस इज स्ट्रक्चर नंबर 1. स्ट्रक्चर नंबर 2 साठी पहिला रूल काय आहे? वी हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. तर काही विचार न करता सगळेजण तर याला सिलेक्ट करणार आहे ॲज अ लॉंगेस्ट चेन. तर आपण लॉंगेस्ट चेन तर डिसाईड केली आहे. ओके. या लॉंगेस्ट चेनला आपण काय करायचंय? नंबरिंग करायचंय. लॉंगेस्ट चेनला नंबरिंग करताना काय सांगितलं होतं? ज्या साइडने हॅलोजन क्लोज असेल, लक्षात घ्या, ज्या साइडने हॅलोजन क्लोज आहे त्या साइडने काय करा? नंबरिंग करा. तर सांगा कुठल्या साइडने नंबरिंग करायचं? लेफ्ट लेफ्ट और साइड. राइट? लेफ्ट साइड. लेफ्ट साइड. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5. असं आपण नंबरिंग पण करून झालं. तिसरा रूल काय आहे? राइट द पोझिशन अँड नेम ऑफ द ब्रांचिंग. आता हॅलोजनच्या व्यतिरिक्त कोणतरी सापडला आपल्याला, जो आहे मिथिल. मिथिल हे त्याचं काय झालं? नेम झालं. त्याची पोझिशन म्हणजे तो किती नंबरच्या कार्बनला अटॅच झालेला आहे. तर मला सांगा त्याची पोझिशन तुम्ही सांगा, तो किती नंबरच्या कार्बनला अटॅच झालाय? 3rd 3. नंबरच्या कार्बनला. मग याचं नेम लिहिताना आपण सुरुवात करतो आहे. इथे मी त्याचं नाव वरती लिहितोय असं. दिस इज 3 मिथिल. 3
मिथिल इथपर्यंत आपण पोहोचलोय. म्हणजे आपण रूल नंबर 3 पर्यंत पोहोचलो आहे. आता रूल नंबर 4 काय सांगतोय बघा. रूल नंबर 4 असा आहे, की तुम्हाला पॅटर्न फॉलो करायचा आहे. कुठला पॅटर्न फॉलो करायचा आहे? हॅलो अल्केन. ओके. आता हा हॅलो अल्केन पॅटर्न फॉलो करताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं आहे? हॅलोजन लिहायचा आहे, की जो हॅलो फॉर्ममध्ये असला पाहिजे. हॅलो फॉर्म म्हणजे कसं? ब्रोमीन असेल तर ब्रोमो बोललं पाहिजे. क्लोरीन असेल तर क्लोरो. आयोडीन असेल तर आयडो. फ्लुरिन असेल तर फ्लुरो. क्लोरो, ब्रोमो, आयडो, फ्लुरो. हे लिहून झालं, तर त्याच्यापुढे अल्केनचं नाव लिहायचंय. अल्केनचं नाव कसं लिहायचं असतं? सिंपल तुम्हाला लाँगेस्ट चेन मधलेच कार्बन काउंट करायचे. सगळे कार्बन आपण कधी मोजले होते? कॉमन नेममध्ये. आय-यू-पी-ए-सीमध्ये फक्त ज्याला तुम्ही लाँगेस्ट चेन डिसाईड केलं आहे, जी लाँगेस्ट चेन आहे, त्याच चेनला फक्त आपण अ, त्याच चेनचा वापर आपण फक्त करायचा आहे अ, अ, अल्केनचं नाव लिहिण्यासाठी. ओके. सो अल्केनचं नाव लिहिताना फक्त आणि फक्त लाँगेस्ट चेन मधलेच कार्बन काउंट करायचे. ब्रांचिंग वाल्यांचं आपण ऑलरेडी नाव आधीच लिहून झालेलं आहे. ते काउंट करायचे नाही. ते कधी काउंट करायचे? जर तुम्ही कॉमन नेम लिहीत असाल तर. ओके. सो हॅलो अल्केन आपल्याला हा पॅटर्न फॉलो करायचा आहे. आता आपण काय करू? 4th रूल पण ॲप्लाय करू. आता मला एक सांगा, 4th रूल ॲप्लाय करताना आपल्याला लिहायचं आधी हॅलोजनचं नाव. पण हॅलोजन जर आपण बघितलं स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये. मी आता स्ट्रक्चर नंबर 2 वरती आधी फोकस करून घेतो. स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये हॅलोजनचं आपण नाव सापडलं आपल्याला. आपण क्लोरीनला काय बोलणार आहोत? क्लोरो. पण तो क्लोरो किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे? 2 नंबर. 2 नंबर. मग आपण काय करायचं? याचं नाव लिहिताना आपण ऑलरेडी 3 मिथिल लिहून झालंय. 3 मिथिल याच्या पुढे लिहायचंय 2 क्लोरो, 2 क्लोरो म्हणजे आपण इथपर्यंत पोहोचलो बघा. हॅलोपर्यंत आपण पोहोचलो. हॅलोच्या पुढे फक्त काय लिहायचंय? अल्केन लिहायचं आपल्याला. अल्केन लिहिताना चेक करा लाँगेस्ट चेनमध्ये कार्बन किती आहे? 5. 5. 5 कार्बनचा अल्केन कुठला असतो? अल्केन. पेंटेन. 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 हेक्सेन नाही, पेंटेन. सो धिस इज 2 क्लोरो पेंटेन. हे झालं त्याचं कंप्लीट आय-यू-पी-ए-सी. आय-यू-पी-ए-सीची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आता फक्त रूल्स बद्दल डिस्कशन करतो मी तुमचे. सो द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 3-methyl-2-chloropentan. ओके. हे नाव सगळ्यांना समजलंय का? येस सर. ओके. Yes, sir. आता कम बॅक टू स्ट्रक्चर नंबर 1. स्ट्रक्चर नंबर 1 मध्ये पहिला रूल अप्लाय केलाय, लाँगेस्ट चेन डिसाईड केली. रूल नंबर 2 पण अप्लाय करून झालाय, ज्याला आपण नंबरिंग करून ठेवलं आहे. आता रूल नंबर 3 तर तिथे काही कामाचाच नाहीये. तिथे रूल नंबर 3 ची गरज नाहीये, कारण तिथे कुठल्याही प्रकारची ब्रँचिंग नाहीये अल्किलची. हॅलोजनचा आपण रूल नंबर 4 मध्ये बघू. तर मला एक सांगा, रूल नंबर 4 आपल्याला अप्लाय करायचा आहे. रूल नंबर 4 चा आपण विचार केला, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आधी हॅलोजनचं नाव लिहायचंय. तर या केसमध्ये हॅलोजन कोण आहे? ब्रोमीन. ब्रोमीनला काय बोललं पाहिजे? ब्रोमो. तर तो ब्रोमो किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग याची आपण सुरुवात कशी करायची? 3 ब्रोमो. 3 ब्रोमो म्हणजे एवढा पार्ट झाला लिहून आपला. एवढा पार्ट झाला लिहून. याच्या पुढे आपल्याला नाव कोणाचं लिहायचंय आपल्याला? अल्केनचं नाव लिहायचंय. अल्केनचं नाव लिहिताना टोटल नंबर ऑफ कार्बन बघा किती आहे? टोटल नंबर ऑफ कार्बन. 6. 6. टोटल म्हणजे कोणामधले म्हणतो मी? लाँगेस्ट चेनचेच मोजायचे आपल्याला. तर 6 कार्बन आहे. तर 6 कार्बनचा अल्केन कुठला असतो? हेक्सेन. हेक्सेन. मग आपण इथे काय बोललो पाहिजे? 3 ब्रोमो हेक्सेन. इथे आपण काय लिहिलं पाहिजे? 3 ब्रोमो हेक्सेन. ओके. हे समजलं तुम्हाला 3 ब्रोमो हेक्सेन कसं आणलं आपण? येस सर. येस. आता आपण भरपूर सारे एक्झाम्पल डिस्कस करू. लेट्स टॉक अबाउट द नंबर ऑफ एक्झाम्पल्स. नेमक्या स्लाइड्स कमी ऍड केल्या. चला जाऊ दे, इथे कंटिन्यू करू आपण. ओके. सो आता आपण काही एक्झाम्पल इथे डिस्कस करू. तुम्हाला ब्लॅक वरती रेड पेन दिसतोय का व्यवस्थित? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. ठीक आहे. आता थोडंसं वेगळं घेऊ, अजून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. सो आपण पुढचं एक्झाम्पल आता डिस्कस करूया, ज्याचं आपल्याला लिहायचं आहे आय-यू-पी-ए-सी नेम. त्याला मी आता सुरुवात करतो आहे. CH3 CH Br. आधी साधे-साधे मॉलिक्यूल बघू, जे आपल्याला वर्षभर लागणार आहे. हळू-हळू लेव्हल चेंज करू आपण. सॉरी.
चला असे 4 मॉलिक्यूल आहेत, बेसिक मॉलिक्यूल आहेत, ज्यांना आपण सॉल्व्ह करू आता. तर त्यातलं पहिलं स्ट्रक्चर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्या स्ट्रक्चरसाठी रूल नंबर 1 काय असतो रूल नंबर 1? लाँगेस्ट चेन डिसाईड करा. चला लाँगेस्ट चेन आपण काय करू? प्रत्येक स्ट्रक्चरसाठी रूल अप्लाय करू आता. पहिल्या स्ट्रक्चरची लाँगेस्ट चेन डिसाईड केली आहे. दुसऱ्या पण स्ट्रक्चरची लाँगेस्ट चेन डिसाईड करायची. खूप काही विचार करण्याची आवश्यकता नाहीये. बघूनच कळतंय की लाँगेस्ट चेन कुठली आहे. ओके आणि प्रत्येक लाँगेस्ट चेनला तुम्ही चेक करा हॅलोजन एटम अटॅच आहे का? तर येस. आन्सर इज येस. हॅलोजन एटम त्याला काय झालाय? अटॅच झालाय. इथे सुद्धा लाँगेस्ट चेन आपण डिसाईड केली आहे आणि सेम हिअर अल्सो. आता स्ट्रक्चर नंबर 4 मध्ये 2 पॉसिबिलिटी आहे लाँगेस्ट चेन डिसाईड करण्याच्या. त्यातली मी पहिली लाँगेस्ट चेन तुम्हाला अशा वेळेने दाखवतो आहे, जे काही मुलांनी विचार केला असेल आणि काही मुलांचा विचार वेगळा असेल. मी त्याला वेगळ्या पेनने यूज करतोय. काही मुलांना सपोज लाँगेस्ट चेन अशी दाखवायची असेल, लाइक दिस. आपण दोघंही सॉल्व्ह करू. बघा, दोघांचं नाव तर एकच येणार आहे. हे मला माहिती आहे. तुम्हाला पण थोड्या वेळात कळून जाईल. आपण दोघं टाइपच्या लाँगेशन डिसाईड करू. स्ट्रक्चर नंबर 1 ला आता रूल नंबर 2 अप्लाय करायचा आहे. रूल नंबर 2 सांगा मला काय असतो? नंबरिंग करायचंय. नंबरिंग कुठल्या साइडने करायचंय? ज्या साइडने हॅलोजन एटम क्लोज असतो. ज्या साइडने हॅलोजन एटम क्लोज आहे त्या साइडने नंबरिंग करा. तर सांगा स्ट्रक्चर नंबर 1 मध्ये नंबरिंग कुठल्या साइडने करायचं? लेफ्ट ओर राइट? लेफ्ट Left. साइड. लेफ्ट साइड. 1, 2, 3, 4. स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये नंबरिंग कुठून करायचं? राइट साइड. राइट साइड. 1, 2, 3, 4, 5, 6. स्ट्रक्चर नंबर 3 मध्ये कुठून नंबरिंग करायचं? कोणती पण साइड. येस. कारण स्ट्रक्चर नंबर 3 मध्ये हॅलोजन एटमची पोझिशन बघितली तर लेफ्ट साइडने पण सेकंड नंबरला येते, राइट साइडने पण सेकंड नंबरलाच येते. तर अशा केसमध्ये चॉईस तुमची असेल, तुम्ही कुठल्याही साइडने नंबरिंग करू शकते. नाऊ इन दिस केस हॅलोजन एटम इज इक्विडिस्टन्स. हॅलोजन एटम एक्झॅक्टली सेंटरला आलाय, लेफ्ट साइडने पण आणि राइट साइडने पण. तो एक्झॅक्टली सेंटरला आल्यामुळे तुम्ही नंबरिंग कुठल्याही साइडने करू शकताय. तर मी माझी चॉईस ठेवतोय 1, 2 अँड 3. स्ट्रक्चर नंबर 4 मध्ये 2 केस आहे. पहिली केस आपण अशी डिस्कस करू. त्याला आता नंबरिंग करताना मी पेन सेम वापरतो. ओके. जो येलो कलरची लाँगेस्ट चेन दाखवली बघा अशी स्ट्रेट वाली. तर त्याला आपण नंबरिंग करणार. ऑब्व्हियसली मला इथूनच चालू करावं लागेल. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 आणि जर आपण ब्लूचा विचार केला, तर तिथे सुद्धा तुम्हाला सेमच नंबरिंग होते बघा. कार्बन नंबर 1 तर कॉमन आहे. कार्बन नंबर 2 पण कॉमन आहे. फक्त वरच्या साइडला कार्बन नंबर 3 जाईल. येस ओर नो? Yes, sir. बघा तुम्हाला स्ट्रक्चर नंबर 4 बद्दल क्लॅरिटी मिळते आहे का? एक स्ट्रेट आहे 1, 2, 3 आणि एक तुला बेंड केलंय 1, 2, 3. समजलं का हे आधी नंबरिंग वाला पार्ट? फटाफट रिप्लाय करा. Yes, sir. समजतंय. Yes. ओके. आता हे आपण काय केलंय लाँगेस्ट चेन डिसाईड केली आहे, नंबरिंग पण करून झालंय. आता रूल नंबर 3 काय असतो? राइट द पोझिशन एंड नेम ऑफ ब्रांचिंग. राइट द पोझिशन एंड नेम ऑफ ब्रांचिंग. तर मला एक सांगा स्ट्रक्चर नंबर 1 मध्ये कुठे ब्रांचिंग आहे का? नो No, सर. sir. स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये पण ब्रांचिंग नाहीये. स्ट्रक्चर नंबर 3 मध्ये पण ब्रांचिंग नाहीये. स्ट्रक्चर नंबर 4 चा जर विचार केला, तुम्ही जर ही येलो वाली अशी स्ट्रेट घेतली, तर तुम्हाला कुठे ना कुठे ब्रांचिंग मिळते आहे. येस ओर नो? जर तुम्ही ही स्ट्रेट चेन घेतली, तर तुम्हाला सेकंड नंबरच्या कार्बनला एक ब्रांचिंग मिळते वरच्या साइडला. आपण एक काम करू. स्ट्रक्चर नंबर 4 आहे ना सेपरेटली सॉल्व्ह करू. कारण ते तुम्हाला डिस्टर्बन्स क्रिएट करणार आहे. आधी आपण स्ट्रक्चर नंबर 1, 2, 3 सॉल्व्ह करू. स्ट्रक्चर नंबर 4 पूर्णपणे सेपरेट डिस्कस करू. हवं तर त्याचे 2 सेपरेट स्ट्रक्चर काढून घेऊ आपण. ओके. आधी आपण स्ट्रक्चर नंबर 1, 2, 3 बद्दल डिस्कशन करूया. आता इथे स्ट्रक्चर नंबर 1, 2, 3 साठी रूल नंबर 3 ची गरजच नाहीये. जिथे ब्रांचिंगच नाही कुठल्या ग्रुपची. पण डायरेक्टली रूल नंबर 4 अप्लाय करायचा. रूल नंबर 4 म्हणजे कुठला? हॅलो अल्केन हा पॅटर्न. मला एक सांगा स्ट्रक्चर नंबर 1 मध्ये ब्रोमीन आहेत आपण बोललो पाहिजे ब्रोमो. ब्रोमो किती नंबरला अटॅच आहे? सेकंड नंबरला. मग सुरुवात कशी करायची? दिस इज 2 ब्रोमो. 2 ब्रोमो आणि ब्रोमोच्या पुढे नाव लिहायचंय अल्केनचं. तर या लाँगेस्ट चेनमध्ये कार्बन किती आहे? 4 कार्बन. सो 4 कार्बनचा अल्केन कुठला असतो? ब्युटेन असतो. सो याचं आपण नाव काय लिहिलं पाहिजे? 2 ब्रोमो ब्युटेन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 2 ब्रोमो ब्युटेन. स्ट्रक्चर नंबर 2 चा विचार करा. तर याला आपण असं बोललो पाहिजे ना 3 क्लोरो 3 क्लोरो हेक्सेन. 3 क्लोरो हेक्सेन. स्ट्रक्चर नंबर 3 सांगा तुम्ही नाव. 2 bromopropane. येस. इट इज 2 ब्रोमो
प्रोपेन. स्ट्रक्चर नंबर 3 साठी आपण काय बोलतो आहे? 2 ब्रोमो प्रोपेन. तर मला सांगा स्ट्रक्चर नंबर 1, 2, 3 सगळं क्लिअर झालंय का? Yes, sir. येस. येस आता सर. आपण डिस्कस करूया 4 वाल्याचं. 4 साठी मी काय करतो? 2 सेपरेट स्ट्रक्चर काढून घेतो. यातलं मी इथून काही पार्ट काढून घेतोय आता. ओके. चला असं सेम स्ट्रक्चर अजून एक ड्रॉ करतो मी आणि तुम्हाला दोघांमधला फरक समजून सांगतो. उद्यापासून आपल्या रिएक्शन सुरू होत आहे बरं का. उद्यापासून म्हणजे हे तर फक्त इंट्रोडक्टरी पर्यंतच आपण पोहोचलो आहे. उद्यापासून रिएक्शन सुरू होतील आणि रिएक्शन सुरू झालं की चॅप्टर लवकर संपतो. रिएक्शन सुरू झालं की चॅप्टर लवकर संपेल. ओके. सो बघा आता हे दोघंही स्ट्रक्चर आहे. दोघांना मी सेम नंबर देतो स्ट्रक्चर नंबर 4. जे पहिलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये समजा मी अशी लाँगेस्ट चेन डिसाईड केली अगदी स्ट्रेट वाली. काही मुलांना ही लाँगेस्ट चेन वाटते. त्याला मी नंबरिंग करतोय 1, 2 एंड 3 आणि स्ट्रक्चर नंबर हे जे 4 आहे ना, तर काही मुलांनी सपोज असा विचार केला असेल, की जर मला ही लाँगेस्ट चेन घ्यायची आहे, कारण यात पण 3च कार्बन आहे. बघा ना, स्ट्रक्चर नंबर दोघांमध्ये 3च कार्बन आहे लाँगेस्ट चेनमध्ये. तर काही मुलांचं ओपिनियन वेगळं असेल, की सर मला पहिलं वाला घ्यायचं आहे, काही म्हणतील की सर मला दुसरा वाला घ्यायचा. दोघांचे आन्सर एकच येणार आहे. ओके. याला आपण नंबरिंग करू 1, 2 एंड 3. तर बघा, पहिलं हे जे स्ट्रक्चर आहे 4A वाला, तर हे जे स्ट्रक्चर आहे त्यात आपण लाँगेस्ट चेन डिसाईड केली आहे, त्याला नंबरिंग करून झालंय. आता तुम्हाला ब्रांचिंगची ही ब्रांचिंग आहे. या ब्रांचिंगची पोझिशन आणि त्याचं नाव लिहायचंय. तर पोझिशन आहे 2nd नंबरला आणि नाव आहे मिथिल. तर सुरुवात कशी केली पाहिजे आपण? दिस इज 2 मिथिल. याची आपण सुरुवात कशी करतो आहे? 2 मिथिल आणि 2 मिथिल नंतर तुम्हाला सांगायचं आहे हॅलो अल्केन हा पॅटर्न. मग हॅलोजन एटम किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे? फर्स्ट नंबरच्या कार्बनला. मग इथे आपण काय बोललो पाहिजे? 2 मिथिल, 1 क्लोरो आणि क्लोरोच्या पुढे सांगा तुम्ही काय लिहिलं पाहिजे आपण? Propane. पेंटेन. Propane. नाही ना, 3 Propane. कार्बनचा अल्केन. 3 कार्बनचा अल्केन कुठला असतो? प्रोपेन असतो. पेंटेन प्रोपेन. नाही. इट इज प्रोपेन. द नेम ऑफ मॉलिक्युल इज 2 मिथिल 1 क्लोरो प्रोपेन. ओके. सो आता सेम बघूया या नवीन बीचं काय नाव येतंय. तर पुन्हा लाँगेस्ट चेन डिसाईड केली आहे. 1, 2, 3 नंबरिंग करून झालंय. आता ब्रांचिंगचं लिहायचंय. ब्रांचिंग किती नंबरला अटॅच आहे? 2nd नंबरला. तर सुरुवात कशी करायची? 2 मिथिल. आपण सुरुवात कशी केली आहे? 2 मिथिल असं केलंय. सो दिस इज 2 मिथिल. त्याच्यानंतर चेक करा. आपल्याला पॅटर्न फॉलो करायचा आहे हॅलो अल्केन आणि हॅलो अल्केन हा पॅटर्न फॉलो करताना आधी चेक करा हॅलोजन एटम किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे? फर्स्ट कार्बनला. मग इथे सुरुवात कशी केली पाहिजे? 1 क्लोरो आणि 1 क्लोरो नंतर अल्केनचं नाव लिहायचंय. अल्केन म्हटलं तर ही लाँगेस्ट चेन. या लाँगेस्ट चेनमध्ये कार्बन किती आहेत? प्रोपेन. येस. 3. 3 कार्बन आहे. 3 कार्बनचा पुढे आपण लिहिणार आहे प्रोपेन. अल्केन कुठलं असणार आहे? प्रोपेन. तर सांगा 1, 2, 3, 4. 4 मध्ये चेक करा. दोघांचं नाव सेम आलंय का? येस. दोघांचे नाव परफेक्टली कसे आहेत? सेमच आहे. म्हणजे मला हे सांगायचं होतं तेव्हा, की दोघंही स्ट्रक्चर वेगवेगळे नसून दोघंही स्ट्रक्चर कसे आहेत? सेम आहेत. आता अजून काही स्ट्रक्चरची आपण प्रॅक्टिस करू. ओके. सो लेट्स प्रोसीड फॉर सम मोर स्ट्रक्चर. एकच मिनिट. ओके. चला काही स्ट्रक्चर मी इथे घेतो आहे. चला एक-एक मॉलिक्यूल लगेच तुम्ही तुमच्या माइंडमध्ये सॉल्व्ह करायला सुरुवात करा. तोपर्यंत मी दुसरं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करतोय. तुम्ही पहिल्यावरती फोकस करा फक्त.
स्ट्रक्चर नंबर 1 वर तुम्ही फोकस करतोय आता. तर एक रूल आपण ॲप्लाय करू त्याच्यावरती आता. सो सगळ्यात पहिला रूल आपला काय होता? वी हॅव टू सिलेक्ट द लाँगेस्ट चेन. ओके. आता काही स्टुडंट्सने अशी बेंड शेपमध्ये लाँगेस्ट चेन डिसाईड केली असेल. जिथे तो पॉइंटर मूव्ह होतोय बघा. तुम्हाला तो पॉइंटर दिसतोय का रे? येस सर. येस. जिथे मी असा एल शेप दाखवतोय बघा. काही मुलांनी अशी लाँगेस्ट चेन सिलेक्ट केली असेल आणि काही स्टुडंटने अगदी परफेक्ट असं स्ट्रेट दाखवलं. दोघंही बरोबरच आहे. दोघंही बरोबरच आहे. मागच्या एक्झाम्पल नंबर 4 सारखं होतं मागच्या एक्झाम्पलनुसार. ओके. ही लाँगेस्ट चेन मी डिसाईड केली. या लाँगेस्ट चेनला नंबरिंग करायचंय. सांगा नंबरिंग कुठल्या साइडने केलं पाहिजे? ज्या साइडने हॅलोजन क्लोज आहे. आपल्याला ब्रांचिंगचा आता विचार करायचा नाही. आपल्याला हॅलोजन ज्या साइडने क्लोज आहे त्या साइडने काय करायचंय? नंबरिंग करायचंय. 1, 2, 3, 4 असं मी नंबरिंग केलंय. तर या केसमध्ये ब्रांचिंग पण आहे. ब्रांचिंग आहे 2 नंबरला. तर याचं मी नाव लिहिणार आहे 2 मिथिल, 2 मिथिल, त्याच्यानंतर 2 क्लोरो, 2 मिथिल, 2 क्लोरो ब्युटेन. तर हे पहिलं नाव तुमच्या माइंडमध्ये आलं होतं का? येस सर. Yes, sir. येस सर. सगळ्यांना जमलंय? ओके. आता मी फटाफट सॉल्व्ह करतो आहे. तुम्ही फक्त चेक करा की तुम्हाला जमतंय का? नाऊ विल प्रोसीड ऑन द स्ट्रक्चर नंबर 2. आता मी फक्त सॉल्व्ह करत चाललोय. तुम्ही चेक करा आणि इन केस तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली, काही कन्फ्युजन वाटलं, तर इमिडिएटली मला विचारा. ओके. सो ही लाँग चेन मी डिसाईड केली आहे. मला कळतंय की हॅलोजन राइट साइडने जास्त क्लोज आहे. 1, 2, 3 एंड 4. त्याच्यानंतर मला हे दिसतंय की ब्रांचिंग आहे. ब्रांचिंग आहे 3 नंबरला. तर मी ते सुरुवात करतो आहे 3 मिथिल, 3 मिथिल, 2 क्लोरो ब्युटेन. हे पण नाव आलंय का तुमच्या माइंडमध्ये? का कोणाला काही वेगळं सांगायचंय? किंवा हे नाव नाही, हे नाव कसं काय आलं, कसं काय नाही आलं मला कळत नाहीये. तुम्ही विचारू शकता. क्लिअर आहे स्ट्रक्चर नंबर 2 सगळ्यांना? येस सर. येस. स्ट्रक्चर नंबर 3 कसं पण लिहू द्या, काय फरक पडतोय? आपला पहिला रूल आहे लाँगेस्ट चेन डिसाईड करा. तर ही लाँगेस्ट चेन मी अशी डिसाईड करतो आहे. धिस इज द लाँगेस्ट चेन. लाँगेस्ट चेनला आपल्याला करायचंय नंबरिंग. नंबरिंग कुठल्या साइडने करणार आपण? ज्या साइडने तुम्हाला ब्रांचिंग क्लोज वाटते आहे. ज्या साइडने ब्रांचिंग क्लोज आहे. ब्रांचिंग तर नाहीच याच्यामध्ये. मग पुढचं करा नंबरिंग ज्या साइडने हॅलोजन क्लोज आहे. ब्रांचिंग नाही सॉरी, ज्या साइडने हॅलोजन क्लोज आहे. हॅलोजन तुम्हाला कुठल्या साइडने क्लोज वाटते? बॉटम साइड और टॉप साइड? Top. टॉप. टॉप साइड. तर इथून नंबरिंग Top चालू side. करा. 1, 2, 3 एंड 4. ओके. सो याच्यामध्ये कुठलाही अल्किल ग्रुप नाहीये. त्यामुळे रूल नंबर 3 ची गरज नाहीये. रूल नंबर 4 डायरेक्टली सुरुवात करायची हॅलो अल्किल पॅटर्न. तर हॅलोजन किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. त्याचं नाव काय आलं पाहिजे? धिस इज 2 ब्रोमो, 2 ब्रोमो ब्युटेन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 2 ब्रोमो ब्युटेन. नाऊ स्ट्रक्चर नंबर 4. स्ट्रक्चर नंबर 4 साठी सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कशन करूया लाँगेस्ट चेनचं. तर आपण ही लाँगेस्ट चेन डिसाईड केली. या लाँगेस्ट चेनला तुम्हाला करायचं आहे नंबरिंग. तर नंबरिंगचा एकच रूल आहे, ज्या साइडने हॅलोजन क्लोज असतो. मी याच टाइपच्या कंपाऊंडचं बोलतोय. कंपाऊंड टू कंपाऊंड म्हणजे फंक्शनल ग्रुप टू फंक्शनल ग्रुप. नोमेनक्लेचरचे रूल्स थोडेसे चेंज होतात. तर सध्या आपण हॅलो अल्केनचा विचार करतोय म्हणून मी यावेळी सॉल्व्ह करतोय. ओके. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, 3, 4 एंड 5. चला रूल नंबर 2 नंबरिंगचा फिनिश झाला. रूल नंबर 3 आपण सांगतो कोणाबद्दल? की काही ब्रांचिंग आहे का चेक करा. तर हो, या ठिकाणी तुम्हाला ब्रांचिंग सापडलंय. ब्रांचिंग सापडलाय. 2-2 ब्रांचिंग आहे. दोघंही ब्रांचिंग एकाच कार्बनला अटॅच आहेत. तर मला हे सांगा, पहिल्या मिथिलसाठी मी 4 नंबर यूज करतोय. तर सेम 4 नंबर तुम्हाला दुसऱ्या मिथिलसाठी सुद्धा यूज करायचा आहे. 2 मिथिल आहे, तर जेव्हा सेम अल्किल ग्रुप दोनदा आलेले असतात, तर सांगू शकेल का आधी काय लिहायचं असतं मिथिलच्या? सर डायमिथिल लिहिलं डाय का? लिहायचं आपल्याला. Die. येस. तर बघा, आधी आपण लिहिणार त्याची पोझिशन. पहिला मिथिल आहे 4 नंबरला. दुसरा पण मिथिल आहे 4 नंबरला. 2 नंबरच्या मध्ये नेहमी कॉमा आला पाहिजे. 2 नंबरच्या मध्ये नेहमी काय आलं पाहिजे? कॉमा आला पाहिजे. 4, 4. नंतर इथे डॅश देतोय. मिथिल, मिथिल दोनदा आला आहे म्हणून आधी काय लिहायचं? डाय. डायच्या पुढे काय लिहायचं? मिथिल. आधी मला हे सांगा, सगळ्यांना हे कळलं का? 4, 4 डाय मिथिल हे कसं आणलं? तो येस नंबर सर. काही हो स्टुडंट तो सर. नंबर रिपीट करायला विसरतात. काही मुलं तो 4 नंबर फक्त एकदाच लिहून ठेवतात. 4 डायमिथिल किंवा काही असले तर 4 मिथिल. तर नाही, आपल्याला 2-2 मिथिल आहे म्हणून डायमिथिल बोललंच पाहिजे. पण ते दोघंही मिथिल एकाच कार्बनला, मग तो कार्बनला आपण रिपीट केलं पाहिजे ॲज अ 4, 4. 4, 4 डायमिथिल. इथपर्यंत आपण संपलोय. इथपर्यंत आपलं झालं आहे. स्ट्रक्चरचं नाव इथपर्यंत क्लिअर झालंय. त्याच्या पुढे हॅलो अल्केन. हॅलोजन ॲटम सेकंड नंबरला अटॅच आहे. मग याच्या पुढे काय लिहायचं? 2
क्लोरो 2 क्लोरो 4 डायमिथिल 2 क्लोरो 2 क्लोरोच्या पुढे काय लिहिलं पाहिजे लॉंगेस्ट चेन मध्ये आहे 5 कार्बन 5 कार्बनचा अल्केन कुठलं असणार आहे पेंटेन असणार आहे सो द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 4 डायमिथिल 2 क्लोरोपेंटेन दॅट्स इट इथेपर्यंत सगळ्यांना समजलंय येस सर. ओके तर याच्यानंतर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले आहेत जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत तर स्ट्रक्चर दाखवतो आहे तर पहिल्या मॉलिक्युलचं मला सांगायचंय कॉमन नेम कोण सांगणार कॉमन नेम चेक करा कॉमन नेम सांगायचं मिथाइल ब्रोमाइड. कॉमन नेमचा पॅटर्न आठवण्याचा प्रयत्न करा कॉमन नेम आपण लिहितो अल्किल हॅलाइड या पॅटर्न नुसार अल्किल हॅलाइड तर सांगा इथे मी पेन चेंज करतो मिथाइल ब्रोमाइड. एकच मिनिट हा जो पहिला मॉलिक्युल आहे त्याचं आपण नाव लिहिलं पाहिजे मिथाइल ब्रोमाइड तुम्ही त्याला मिथिल ब्रोमाइड सुद्धा म्हणू शकताय दिस इज अन मिथिल ब्रोमाइड ओके तर मला सांगा त्याचा आयुपेसी काय येणार मग ब्रोमोमिथेन. येस व्हेरी गुड त्याचं नेम काय येणार ब्रोमोमिथेन ब्रोमोमिथेन म्हणजे आपण पॅटर्न कुठला फॉलो केला हॅलो अल्केन आणि जर मी तुम्हाला विचारलं की याचा टाईप कुठला असेल टाईप म्हणजे काय की हे अल्किल हॅलाइड कुठल्या टाईपचं आहे प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे की सेकंडरी आहे का टर्शरी आहे प्रायमरी. इट इज प्रायमरी अल्किल हॅलाइड प्रायमरी अल्किल हॅलाइड ओके चला हे झालं एक स्ट्रक्चर पुढे बघूया पुढचं स्ट्रक्चर बघा कसं दिसतंय CH3 CH2 Br CH3 CH2 Br असं मी तुम्हाला स्ट्रक्चर दिलं आहे त्याचं कॉमन नेम IUPAC आणि टाईप सांगायचं आहे इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड व्हेरी गुड इथिल ब्रोमाइड परफेक्ट दुसरं स्ट्रक्चर सांगा ब्रोमोइथेन. ब्रोमोइथेन. ब्रोमोइथेन ब्रोमोइथेन. ब्रोमोइथेन काही स्टुडंटच्या मनात की सर नंबरिंग का नाही केलं लक्षात घ्या जेव्हा 3 कार्बन येतात ना तेव्हापासून आपण नंबरिंग चालू करतोय जसं 3 कार्बन पासून आपण N चालू केला होता I चालू केला होता तसं 3 कार्बन पासून 3 कार्बन आले तर आपण नंबरिंग नक्कीच करूया त्याच्यामध्ये ओके सो दिस इज जस्ट ब्रोमोइथेन आणि या अल्किल हॅलाइडचा टाईप कुठला आहे प्रायमरी. सेकंडरी. व्हेरी सेकंडरी कसं काय इट इज प्रायमरी इट इज प्रायमरी अल्किल हॅलाइड नेक्स्ट स्ट्रक्चर CH3 CH2 CH2 Cl याचं कॉमन नेम सांगायचं तुम्हाला आता लक्षात घ्या 3 कार्बन आहे तर 3 कार्बन पासून N आयसोनिओ सगळं चालू होतंय N प्रोपिल क्लोराइड. व्हेरी गुड स्ट्रेट मॉलिक्युल आहे स्ट्रेट मॉलिक्युल साठी तुम्ही कॉमन मध्ये काय वापरतात N वापरतात N च्या पुढे चेक करा की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत 3 आहेत 3 साठी अल्किल ग्रुप कुठला असतो प्रोपिल N प्रोपिल आणि पुढे काय लिहायचं आहे क्लोराइड लिहायचं आहे N प्रोपिल क्लोराइड आता लिहायचं आहे IUPAC साठी तुम्हाला नंबरिंग करावं लागेल लॉंगेस्ट चेन तर काही विचार करायची गरज नाही हीच तर लॉंगेस्ट चेन आहे या लॉंगेस्ट चेनला नंबरिंग करा 1 2 3 सॉरी कार्बन इथे आहे कार्बन 3 दाखवा ज्या साइडने हॅलोजन क्लोज आहे त्या साइडनेच नंबरिंग करायची असते सो मी 1 2 3 केलंय तर सांगा मग IUPAC नेम काय त्याचं 1 क्लोरोप्रोपेन. 1 1 क्लोरोप्रोपेन. क्लोरो 1 क्लोरोप्रोपेन दिस इज 1 क्लोरोप्रोपेन आणि याचा अल्किल हॅलाइडचा टाईप कुठला असेल प्रायमरी. इट इज ऑल्सो प्रायमरी हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा टाईप सांगा मला तर तो कुठला कार्बन आहे इट इज अन प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी कार्बन का बरं आहे बिकॉज इट इज अटॅच टू ओनली 1 कार्बन मग हा प्रायमरी कार्बनला अटॅच आहे म्हणून त्याला बोलायचं प्रायमरी अल्किल हॅलाइड ओके चला एक पुढचं स्ट्रक्चर आपण डिस्कस करू असं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलं आहे आता या स्ट्रक्चर नंतर सुद्धा बाकीचे स्ट्रक्चर आहे तर तुम्हाला ते घरी प्रॅक्टिस करायचे मी तुम्हाला ते पाठवून देणार फक्त एकच असेल की तुम्हाला मी पाठवताना आन्सर पण देऊन टाकेल म्हणजे तुम्हाला ते काही मिस्टेक होणार नाही तुमची मे बी तुमचे 60 मिनिट्स नंतर आपोआप हे होऊ शकतंय मे बी मीटिंग क्लोज होऊ शकते आपोआप मीटिंग जरी आपोआप क्लोज झाली तर तुम्ही समजून घ्यायचं की आजचा टॉपिक आपला फिनिश झालाय आणि तुम्हाला मी ऍज अ होमवर्क काहीतरी स्ट्रक्चर तुम्हाला मी पाठवलेली असतील ओके सो मला एक सांगा ब्लँक पाठवू की नावं देऊन पाठवू ब्लँक पाठवायचं. ब्लँक. बर ठीक ब्लँक पाठवतो आणि तुम्ही ते घरी प्रॅक्टिस करा आणि मग संध्याकाळी विथ सोल्युशन पण पाठवतो ओके सो चला हा लास्ट मॉलिक्युल आपण सॉल्व्ह करू या केसमध्ये चेक करा तुम्हाला काय बोलावंसं वाटतं कॉमन नेमच्या बाबतीत क्लोराइड. आयसो प्रोपिल क्लोराइड म्हणायचं की आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिल क्लोराइड म्हणायचं तुम्ही सांगा आयसो Isopropyl आयसो chloride. म्हणायचं कारण बघा ना आयसोप्रोपिल फर्स्ट क्लोराइड. कार्बन सेकंड कार्बन
सेकंड कार्बनला तुम्हाला एक मिथिल दिसतोय म्हणजे अगदी बिनधास्त काय लिहायचंय? आयसो लिहायचं आहे. आयसोच्या पुढे चेक करायचं की टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे? 3 कार्बन आहे. त्याच्या पुढे काय लिहायचं आपल्याला? प्रोपिल लिहायचं आहे. आयसोप्रोपिल क्लोराईड. ओके. तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे की आयसोप्रोपिल क्लोराईडला तुम्ही अजून एका नावाने म्हणजे अजून एक नाव सांगू शकताय. कसं सांगू शकताय? ते फास्ट डिस्कशन करतो मी थोडंसं. तर इथे चेक करा हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा टाइप कुठला आहे? सेकंडरी कार्बन आहे. मग याला तुम्ही अल्टरनेट एक नाव लिहू शकता आहे सेकंडरी प्रोपिल क्लोराईड. सेकंडरी प्रोपिल क्लोराईड तुम्ही असं पण नाव त्याला देऊ शकता आहात. ओके. सो आता सांगा त्याचा IUPAC नेम काय येणार? फटाफट सांगा. क्लोरोप्रोपिन. 2 क्लोरोप्रोपेन. 2 क्लोरोप्रोपेन आणि त्याचा टाइप पण सांगा पटकन. सेकंडरी अल्किल हॅलाइड. दिस इज सेकंडरी अल्किल हॅलाइड. ओके. इथेपर्यंत सगळ्यांना समजलंय? सानिका म्यूट करतास. हे करून बघ ना मग क्वेश्चन काय येतं? चला. बरं इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का रे? बाकीच्या मुलांनी रिप्लाय करा. इथेपर्यंत सगळ्यांना समजलंय का? Yes, sir. ओके. Yes, आता sir. याचे पुढचे स्ट्रक्चर्स मी तुम्हाला ॲज अ असाइनमेंट, ॲज अ होमवर्क देईल, ब्लँक देईल ते आणि तुम्ही ते घरी प्रॅक्टिस करा. ओके. तर आजचं लेक्चर 1च तासाचं होतं आपलं. इथे आपण लेक्चर स्टॉप करूया आणि उद्या सेम टायमिंग. उद्या आपला टायमिंग कुठला असेल? 9:30 टू 11 रेग्युलर टाइम असेल आपला उद्या. ओके. ओके सर. चलो. वी विल स्टॉप हिअर. बाय एव्हरीवन. थँक्यू सर. बाय सर. बाय बाय. बाय सर. येस. बाय एव्हरीवन.